नमस्कार, मी सायली माने तुम्हा सगळ्यांचं महामनी सोशलमध्ये स्वागत करते. स्टॉक मार्केटच्या पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की सत्यजित शहा सरांसारखा एक सामान्य व्यक्ती गुंतवणुकीबद्दल सखोल अभ्यास करून कसा यशस्वी होतोय. महामनीच्या प्रेक्षकांनी या व्हिडिओवर भरघोस प्रतिसाद दिलाय आणि बऱ्याच जणांनी त्यांना प्रश्नही विचारलेत. या प्रश्नांवरूनच आपल्याला कळतं की सामान्य व्यक्तींमध्ये गुंतवणुकीबद्दल सखोल ज्ञानाची कमतरताच आहे. चला तर मग बघूया ऑन मनी विथ सत्यजित शहा यांच्या दुसऱ्या भागात स्टॉक मार्केट बद्दल स्टेप बाय स्टेप माहिती. नमस्कार सत्यजित सर, तुमचा खूप खूप आभार आहे की तुम्ही महामनीच्या स्टुडिओमध्ये पुन्हा एकदा आलात. प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद आपल्याला आलेला आहे, तर तुमचा अनुभव कसा आहे? नाही, पहिलं तर मी तुम्हा सगळ्यांचे आभार मानतो, कारण पहिल्याचा जो प्रतिसाद आलाय तेव्हाच मला वाटलेलं की आपल्याला हा दुसरा करावाच लागणार आहे. तसं झालंय की तो पहिला जो आपला आलाय, पहिली मुलाखत, त्याने अनेकांना ऊर्जा मिळाली आहे, उत्सुकता वाढली, उत्सुकता पण आणि ऊर्जा पण. ऊर्जा याचा अर्थ काही जणांनी चुकीचं गुंतवणूक केलेली किंवा काही जण याच्यात गुंतवणूक करायला नाराज होते किंवा येत नव्हते, किंवा त्यांच्यामध्ये काय म्हणणार, आता इंग्रजीमध्ये त्यांच्या डेअरिंग नव्हती, कारण माहितीच नव्हती. अनेक स्त्रिया पण आल्या, याचं मला आश्चर्य वाटतं, कारण माझा प्रयत्न असतो की स्त्रियांनी पण स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. फक्त पुरुष, नवरा, भाऊ, वडील यांच्यावर अवलंबून राहता कामा नाहीये. जसं की पहिल्या व्हिडिओला भरघोस प्रतिसाद आलाय, तर तुम्हाला कशा प्रकारे लोकांनी मेसेज केलेत किंवा कमेंट्स केलेत? आता मी येताना सुद्धा माझ्या टॅक्सीत एकाने कळवलंय की सर, खूप 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 माहिती मिळाली आणि एवढी सविस्तर माहिती आणि आपल्या मातृभाषेत मराठीत, त्याच्यामुळे अनेकांना याचा फायदा झालाय. पण एकाने तर महामनीवर कॉमेंटमध्ये लिहिले की आप कृपया हिंदी में कीजिए म्हणून. मला अगोदर वाटायचं की आपण महाराष्ट्रात जातो, मराठी माणसाला पण याची गरज आहे. असं नाहीये, आपल्या भारतीयांना ह्याची गरज आहे, कारण भारतीयांना अनेक गोष्टी कळत नाहीयेत किंवा ज्ञान नाहीये. आणि दुसरं म्हणजे खूप जणांनी म्हणजे आपल्या ह्याच्यात ऐकलं की मी स्टेटसला टाकतो, तर अनेकांनी मला सांगितलं, सर हा कृपया माझा फोन सेव्ह करा, म्हणजे मी तुमचे स्टेटस बघत जाईल. आणि अनेकांनी विनंती केली, सर मला मदत करा. मदत म्हणजे मला मार्गदर्शन करा की कसं गुंतवणूक करायची. म्हणजे हा खूप खूप फायदा झालाय. असं म्हणतात की नियम चुकवायचे असतील तर पहिला त्यांना मास्टर करणं खूप आवश्यक आहे. तर मग स्टॉक मार्केट मधले 3 किंवा 5 असे नियम कोणते जे गुंतवणूकदाराने किंवा नवीन गुंतवणूकदाराने पाळले पाहिजे? पहिला तर नियम असा आहे की तुम्ही, लोक अनेकदा काय करतात, जेव्हा मार्केट वर असतं तेव्हा घ्यायला जातात. हे तर पहिलं चूक करूच नाही. दुसरी गोष्ट, कोणाही येरा गबाड्याला विचारून त्याने दिलेल्या टिप्सवरून घेतात. तिसरं, मला अनेकांना मी बघितलंय, मी फक्त स्वस्त घेणार, मी फक्त 20 रुपयाच्या खालचे शेअर्स घेणार, मी फक्त 40 रुपयाच्या खालचे. हे चुकीचं आहे. कोणी सांगितलं तुम्हाला? तसंच मी आज MRFचा म्हणजे MRF मी घेतलाच नसता. 2009ला 2500ला घेतलेला. मग तेव्हा मी जर माझी दृष्टी फक्त 20 आणि 40 रुपयावर असती तर मी MRF घेतलाच नसता. त्याच्यानंतर लोकांना ताबडतोब, म्हणजे माझा एक अनेकांना माहिती आहे हे माझं वाक्य, लोकांना म्हणजे कसं, आज शादी आणि कल बच्चा, हे होत नाही. लोकांना आज गुंतवणूक केली की उद्या लगेचच बघतात, अरे बापरे किती वाढलं, 10 पैशांनी उतरलं, अरे बापरे. म्हणजे सत्यजित शहाचं आपण ऐकलं, चूक केली. अरे हो, पण तो आज 10 पैशांनी उतरलाय. पण मी काय कळवलंय की थांबा ना, थांबा, 1 वर्षांनी बघा. आता जसं, आता कुठल्याही कंपनीचं नाव घेऊ नये, पण मी घेतो ज्योती स्ट्रक्चर्स. मला माहिती आहे ती कंपनी कशी आहे आणि मला माहिती आहे आता किती लोकांनी त्यात गुंतवणूक केली आहे, पैसा आणलाय. भले आधीचे लोक असतील त्यांच्यामुळे काहीतरी झालं असेल, पण भविष्यात ती काय होणार आहे हे मला माहिती आहे ना. 1 वर्षात तो शेअर कितीला जाऊ शकतो हे मला माहिती आहे. पण लोकांना कसं नाही, अरे मी काल 19ला घेतला आणि आज 18 रुपये 90 पैशाला गेला, मग त्यांचं BP वाढतं. म्हणजे ह्या अशा अनेक चुका करू नका. आणि मी इंग्रजीमध्ये अनेकदा लिहितो माझ्या स्टेटसवर, हॅव फेथ, हॅव पेशन्स
हॅव कन्व्हिक्शन अँड इन्व्हेस्ट ओनली अँड ओनली इन फंडामेंटली स्ट्रॉंग शेअर. हे काही थोडेफार नियम पाळले ना, आणि रोज कशाला बघता तुम्ही गुंतवणूक केलेल्या शेअरच्या भावाकडे. आता शाळेत आपल्याला की तुम्ही रोप लावा घरी आणि 10 दिवसांनी दाखवायला आणा. आता मला आठवतं मी रोप लावला आणि दुसऱ्या दिवशी उठून बघतो तर नाही वाढलं, म्हणून मी ते खडून परत बघितलं, अरे बी आहे का. त्याला काय अर्थ आहे, आपण तेच करतो. त्या बीला थोडा तरी वेळ द्या ना, त्याचं रोपात रूपांतर व्हायला. आणि मी कसा पकडतो, मी परत इंग्रजीमध्ये एक वाक्य आहे माझं, कॅच देम यंग. तो शेअर छोटाच असताना, वाढायच्या आधीच छोटा असताना घ्यायचा. जसं मी ITC सांगत होतो 2019-20 पासून की 140, 145, 160 ला घ्या. आता आज तो 499 ला गेलाय. लोक काय करतात, 490 ला मला विचारतात मी घेऊ का, आणि मी त्यांना सांगतो लॉंग टर्म साठी घ्या. कोणी ते नाही लक्षात ठेवा, घ्या म्हणाला की घेतात. म्हणजे घेऊ शकता असं मी लिहित असो, घ्या, कारण मी कोण आहे सांगणार. तुम्ही घेऊ शकता, पण लॉंग टर्म असेल तर. हे लोक लक्षात ठेवत नाही. आणि दुसरी चूक काय करतात, समजा वर तुम्ही घेतला, तो पटकन खाली येतो. शेअर मार्केट आहे ते, 400 ला आलेला, 390 ला आलेला, कोणीच नाही घेतला. पण ॲव्हरेज आउट सुद्धा करणं गरजेचं आहे. असे अनेक 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 चुका आहेत. जसं तुम्ही म्हणालात आता की शेअर खाली गेल्यानंतर तो विकत घ्यावा, तुम्ही सांगू शकता की योग्य वेळ कधी आहे, की कधी शेअर घ्यावा आणि कधी तो विकावा? विजय केडिया नावाचे एक, ज्याला इंग्रजीमध्ये की इन्व्हेस्टर्स म्हणतात, किंवा की आहे का काय माहीत नाही नाव, पण ते सुप्रसिद्ध गुंतवणूकदार आहेत. ते काय म्हणतात, ते खूप अभ्यास करतात कंपन्यांचा, त्यातले थोडे निवडतात आणि मग शेअरचा भाव त्याचा अभ्यास करतात आणि तो योग्य वेळ आल्यावरच घेतात. आणि त्याला कधी कधी त्यांना 3-4 वर्ष पण थांबावं लागतं, कारण ते भाव बघतात. सरळ आहे, 52 आठवड्याच्या उच्चांकावर कधीच घेऊ नये, किंवा ऑल टाइम हाय किंवा 52 वीक हायला कधीच घेऊ नये. तेव्हा आपल्याला खूप मजा वाटते, मी घेणार. आता जर MRF 1,50,000 ला गेलेला, तेव्हा घेऊन काय फायदा. आज 1,30,000 आलाय आणि तो खाली आला कारण ऑइलच्या किमती वाढत आहेत. मग त्याला लागणारं जे रॉ मटेरियल आहे ते वाढतंय, तर तो शेअर खाली येणारच. पहिलं तर आपण भारतीयांनी हे लक्षात ठेवायचं की शेअर हा कधीच खाली येत नाही. हे कोणी सांगितलं? शेअर हा खाली येणारच, शेअरचा भाव खाली येणारच. त्याच्यामुळे आपल्याला पेशन्स ठेवले पाहिजेत. आणि खाली म्हणजे समजा मला आता MRF घ्यायचा आहे, मी कधी घेईन माहिती आहे का, 60,000 70,000 ला आला. म्हणजे उलट माझ्यासारख्या माणसाला कोविडसारखं परत यावं असं वाटतं का, कारण तेव्हा मार्केट खूप खाली आलेलं. माझे लाडके शेअर्स खूप खाली होते. फक्त माझ्या आयुष्यात पहिल्यांदा असं झालं म्हणून माझी म्हणजे गुंतवणूक मी नाही केली घाबरून. पण आता मी वाट बघते, कोविड झोविड ठोविड कोणी यावा की मार्केट खाली यावं. आणि खाली आल्यावर घ्या ना, आणि त्याच्यासाठी पैसा तयार ठेवा. तुम्ही सांगू शकाल का, बऱ्याच लोकांचे प्रश्न सुटतील की त्यांना असे प्रश्न पडले की वार्षिक किंवा महिन्याला एकूण किती पैसे गुंतवावेत वगैरे, अंदाजे सांगू शकता का? हा प्रश्नाला थोडासा मी काय म्हणतात डायव्हर्ट करतो. लोक काय म्हणतात माझ्याकडे पैसा नाही, आणि मी त्यांना विचारतो तू इन्शुरन्समध्ये टाकलंय का, म्हणजे ज्याला आपण जीवन विमा किंवा लाईफ इन्शुरन्स. ते म्हणतात हो टाकलंय ना. म्हटलं कशात टाकलंय? एक लमसम पॉलिसी घेतली आहे, म्हणजे एकदम 1 लाख गुंतवले. दुसरं मी हे घेतलंय, मनी बॅग घेतली आहे. तिसरा म्हणतो मी युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन घेतले. सगळे चुकीचे घेतलेले आहेत इन्शुरन्स तुम्ही. आणि हे मी एवढं कॉन्फिडन्सने का सांगतो, कारण मी HDFC लाईफचा 4 आठवड्याचा केला आहे कोर्स. HDFC लाईफ सुद्धा इन्शुरन्स देणारी कंपनी आहे. पहिलं म्हणजे माणसाने इन्शुरन्स करायचा असतो, तो पहिला हा टर्म इन्शुरन्स करायचा असतो. आता एक साधं उदाहरण, जर एखाद्याने मनी बॅग घेतली, समजा 10 लाखाचा मनी बॅग असेल, तर त्याला दर वर्षाला समजा 2 लाख किंवा 1 लाख जर त्याला भरायचं असेल, पण तू 10 लाखाचा टर्म इन्शुरन्स घेतलं तर तुला वर्षाला फक्त, इथे 1 लाख असेल तर इथे वर्षाला फक्त 10,000च भरावे लागतात. कारण आपल्याला शेवटी सम ॲश्युअर्ड महत्त्वाचं असतं.
पण आपण ते नाही बघत. मनी बॅगमध्ये आणि तो जीवन विमा आपल्याला विकणारा काय म्हणतो, सर तुम्हाला 5 वर्षांनी परत एवढे येणार, 5 वर्षांनी परत एवढे येणार, मग तेच परत तुम्ही पुढचा हप्ता भरा. अरे आपल्या या खिशातून काढून ते त्या खिशात देत आहे इन्शुरन्सवाले. मग तुम्ही जर मोठा प्रीमियम भरताय, मग तुम्ही गुंतवणूक करायला तुमच्याकडे नाहीच आहे, पैसा कसा येणार? त्याच्यामुळे पहिलं तर तुमची बाकीच्या गुंतवणुका जरा डोकं लावून करा. तुम्हाला 10 लाख पाहिजे ना, मनी बॅग नका करू ना, टर्म इन्शुरन्स करा, खूप पैसा मिळेल तुम्हाला गुंतवणूक करायला. किंवा जसं मागच्या वेळेला मी तुझे कान पकडलेले आयफोनवरून, तसं करू नका ना. आपण योग्य वेळी घेऊया ना आयफोन काय त्याचा बाप पण घेऊया, युफोन पण घेऊया, 2 लाखाचा घेऊ, पण आपण इथे कमवूया ना पैशाने पैसा वाढवून आपण खर्च करू शकतो. हे फार महत्वाचं आहे. म्हणजे लोकांच्या इंग्रजीमध्ये म्हणतात बेसिक कॉन्सेप्टच चुकीचे आहेत. मी आजसाठी जगतो, मी आजसाठी जगते. अरे हो, पण आजसाठी जगतं, पण उद्या येणारच आहे ना. त्याच्यामुळे आजच गुंतवणूक करणं गरजेचं आहे. काही गुंतवणूकदार दर महिन्याला 3-4 टप्प्यांमध्ये पैसे गुंतवतात, ज्यांच्याकडे जी लोक मोठी म्हणजे रक्कम गुंतवतात. तर त्याने काही फायदा होतो का विभागणी करून जर गुंतवले? होतो ना, होऊ शकतो. कारण आता काल मार्केट खाली होतं, आज मार्केट वर आहे. तर काल काही शेअर्स खाली होते. म्हणजे जर असं बघून केलं तरीही तुम्हाला फायदा होतो. ओके. कुठले डीमॅट अकाउंट तुम्ही वापरता आणि एक वापरता की बरेच? नाही, माझ्याकडे मी एकच वापरतो. कारण माझं जेव्हापासून डीमॅट सुरू केलंय, ते सुरू झालेलं तेव्हापासून माझं दलाल अँड ब्रोचा नावाच्या एका संस्थेकडे आहे. मी त्यांचंच वापरतो. कारण त्यांचे एक वीरेंद्र भाई म्हणून सब ब्रोकर आहेत. मला अतिशय चांगली सर्व्हिस मिळते आणि मला आत्तापर्यंत कधीच काही अडचण आलेली नाही. आणि ते मला नाही ते जमत, सारखं तुम्ही ऑनलाईन करा, ऑनलाईन ऑर्डर टाका, ते मला नाही जमत. त्याच्यामुळे मला हे आवडतं. पण आता जे काय आलेले आहेत बाकीचे ग्रो किंवा अशा अनेक झेरोदा वगैरे, उलट तुम्ही तरुण पिढी त्याला काय म्हणतात नेट सॅव्ही आहात, तर तुम्हाला ते पटकन जमू शकतं. ते सोपं झालं ऍक्च्युली. ग्रो आणि झेरोदामुळे शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणं वगैरे सोपं झालं, खूप सोपं झालं. माझ्यासारख्या वयोवृद्ध माणसाला ते नाही जमत. त्याच्यामुळे मी आपलं साधं, आणि मी खुश आहे त्याच्यावर. तुम्ही कोणत्या डीमॅट अकाउंट मध्ये गुंतवता तुम्ही सांगू शकता? तेच दलाल अँड ब्रोचाचं स्वतःच डीमॅट आहे. ओके. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की कुठलीही कंपनी फंडामेंटली किती स्ट्रॉंग आहे हे महत्वाचं आहे. पण याबद्दल जर कोणी मार्गदर्शन करणार नसेल तर नवीन गुंतवणूकदाराने किंवा सामान्य व्यक्तीने कोणत्या गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे, किंवा ती माहिती कुठे आणि कशी शोधली पाहिजे? आता सध्या काय झालं, आता जेव्हा मी 1989 किंवा 88 साली सुरू केलं, तेव्हा गुगल नव्हतं, यूट्यूब नव्हतं, कुठेही माहिती मिळायची नाही. तर मी काही पुस्तकं वगैरे घेऊन, ज्याला म्हणतात फंडामेंटल्स ऑफ स्टॉक मार्केट, हे मी वाचलं. म्हणजे EPS म्हणजे काय, PE म्हणजे काय, वगैरे 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 वगैरे. पण हे एका दिवशी होत नाही. कारण आता मला जेवढे मला लोकांनी संपर्क साधला, त्यांना प्रत्येकाचं असं आहे की, म्हणजे साधं उदाहरण होतं. म्हणजे ते लोक काय म्हणतात, सर मी गुंतवणूक करतो ना शेअर मार्केटमध्ये, तर मला ताबडतोब फंडामेंटल अनालिसिस शिकवा. हे म्हणजे असं झालं की सर मी गल्लीमध्ये क्रिकेट खेळतो ना प्लास्टिकच्या बॉलनी, आणि सचिन तेंडुलकरकडे जाऊन सांगायचं मला उद्या IPL मुंबईच्या टीममध्ये भाग घ्यायचा आहे, मला ताबडतोब शिकवा. सचिन तेंडुलकर पण एका दिवसात नाही शिकलाय, त्याला पण अनेक वर्ष लागली. अनेक व्यक्ती जे समजा आज त्यांना कळालं PE म्हणजे काय किंवा EPS म्हणजे काय, ताबडतोब स्वतःला ते राकेश झुंझुनवाला, विजय केडिया समजतात, लोकांना मार्गदर्शन करायला सांगतात आणि मला संपर्क साधतात. अरे हा खूप चांगला आहे, हा खूप चांगला आहे, तू हा बघ, हा बघ. एक तुम्हाला फक्त मिळालंय EPS किंवा PE, त्याच्यावरून तुम्ही कसं काय सगळं बघता? हे काय फक्त नाडी परीक्षेसारखं नाही, हे ते पूर्वी खरंच चांगलं होतं. आयुर्वेदामध्ये फक्त नाडी बघून तुमचं सगळं, तुम्हाला काय रोग आहे ते सांगायचे. पण इथे अनेक गोष्टी त्याच्यावर अवलंबून आहेत.
अनेक गोष्टी आहेत. म्हणजे त्यात ती इंडस्ट्री कशी काम करते. आता लोक उडतील. आत्ता 1.5 लाखाला होता MRF आणि आत्ता 1.30 का आलाय. किमती वाढल्या आहेत तेलाच्या. आता तेलाच्या किमती वाढल्या की ताबडतोब विमान वाहतूक कंपन्यांचे शेअर्स कमी होतात, कारण त्यांचा खर्च वाढतो. हे अशा अनेक गोष्टी असतात. त्याच्यामुळे पहिलं तर तुम्ही या तरी. हे म्हणजे असं झालं, मी मागे आम्ही आमच्या तरण तलावात पोहायला गेल्यावर बाहेर एक मुलगा आला, अगदी सगळं चड्डी वगैरे घालून, आणि मला म्हणतो पाणी गरम आहे क्या. मी त्याला म्हटलं तुला यायचंय पोहायला. तो म्हणाला हा आणे काय, यायचं तर ये ना, कशाला पाणी गरम आहे का बघतो. तरी तो पाय घालून बघतो पाण्यात, पाणी गरम आहे का. याचा तर तुम्ही मनापासून येत नाही आहात त्याच्यात. बहुतेक आईनी सांगितलंय किंवा बायकोनी पाठवले पोट कमी कर म्हणून तुम्ही येत आहे. हे चुकीचं आहे ना. तुला पोहायला यायचं तर तू बर्फामध्ये पण जाऊ शकतो. मी आधी कुठून सुरुवात करू, मग मी कसं करू, मग मी असं करू, कशाला. आधी फंडामेंटल ऑफ स्टॉक मार्केट हे वाचा. हळूहळू कळतं त्याला. आणि काही वेळेला तुम्हाला ठोकर खावीच लागणार आहे. म्हणजे तुमचा एखादा निर्णय चुकीचा झाला ना, त्याचा फायदा होतो, कारण तशी चूक तुम्ही आयुष्यात पुढे कधीच करत नाही. म्हणजे हे खूप महत्वाचं आहे. पहिलं म्हणजे अनेक लोकांना विचारणं बंद करा, किंवा मी आता स्टॉकमध्ये गुंतवणूक करतो, मी लगेच हर्षदभाई झालो या आविर्भावात अनेकांना सांगायचं. मग अनेक जण 400 गोष्टी सांगतात. आणि अजून एक पहिलं महत्वाचं सोडायचं. मला एक ग्रस्त भेटले, त्याने काय सांगितलं, मी आज स्टॉक घेतला, 3 महिन्यांनी तो नाही वाढला तर मी विकतो. अरे हे तर खूप चुकीचं आहे. तुम्हाला कोणी सांगितलं 3 महिन्यांनी स्टॉक वाढणार आहे. माझे काही स्टॉक 3 दिवसात पण वाढले. मग मी कशाला 3 महिने वाढ बघू. मी 3 दिवसात विकू शकतो. आता काही मी आत्ता घेतलेले मला माहिती आहे की 1 वर्ष त्यांना द्यावं लागेल. मग घ्यायचेच नाही ना तुम्ही असे स्टॉक. तुम्ही शॉर्ट टर्म मध्ये, म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही ट्रेडिंग करू नका. महत्वाची माहिती मी इथे लोकांना सांगू इच्छितो, ट्रेडिंग करू नका. मला काही जणांनी संपर्क साधले, त्यांनी सांगितलंय सर माझ्यातून खूप चुका झाल्यात, माझ्यातून खूप नुकसान झालंय, कारण मी ऑप्शन्स आणि फ्युचर्समध्ये केलं होतं आणि एवढं नुकसान झालं की मी मध्ये शांत बसलो, काही केलं नाही. याचा अर्थ सगळा पैसा वाया गेला. पण आपल्या जो पहिली मुलाखत बघून मग मला आता कळालं, मग आता तुम्ही मला मार्गदर्शन करा. आणि इथे मला एक महत्वाची गोष्ट सांगायची की आपली मुलाखत 1 तास 21 का कितीतरी मिनिटं, 31 मिनिटं एवढं असून सुद्धा अनेकांनी पाहिलंय. याचं मला आश्चर्य वाटतं. एवढा कोणालाच वेळ नाही. ते म्हणून तर आजकाल ते रील्स 1-1 मिनिटाचे ते लोकांना खूप आवडतात. पण आपण असे रील्स नाही करू शकत. बरेच लोक अशा चुका करतात, जसं आता तुम्ही म्हणालात की बरेच लोक चुका करतात, त्याच्यानंतर ते शेअर मार्केटमध्ये पैसे टाकून 3 महिन्यानंतर मार्केट खाली पडलं की ज्या लोकांनी सांगितलं त्यांना शिव्या घालतात. तर मग प्रॉफिट बुक आणि प्रॉफिट म्हणजे लॉस कधी बुक केलं पाहिजे, लॉस आणि प्रॉफिट? आता ह्याच्यावर व्हेन टू सेल, आता मी जे हे स्टेटस बनवतो ते इंग्रजीतच बनवतो, कारण भारतातले नाही. तर आम्ही एक महत्वाचं सांगायचं राहिलं, मला दुबईहून एकाने संपर्क साधला, मराठी माणूस आहे. एक बहरीनहून संपर्क साधला व्हिडिओ बघून. हो, आपला व्हिडिओ बघून. म्हणजे जो मुलाखत ज्याला आपण क्रमांक 1 म्हणू शकतो, कारण आता भाग 2 आहे. मग त्यांचं असं म्हणणं, सर आम्हाला काहीच माहित नाही. याचा तर ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांनाही माहित नाही कुठे गुंतवायचे, कसे गुंतवायचे, आणि ज्यांच्याकडे नाहीत त्यांनाही माहित नाही की कसे गुंतवायचे. बऱ्याच लोकांकडे पैसे आहेत पण ते गुंतवायला घाबरतात. अगदी खरंय, अगदी खरंय, अगदी खरंय. आता काही जण जागा विकली आहेत आणि 50 लाख बँकेत ठेवले. अरे म्हटलं, मी नेहमी म्हणतो की गेटिंग लो रिटर्न्स इज अ बिग क्राईम. म्हणजे तुम्ही चोरी बिरी करण्यापेक्षा मोठा गुन्हा आहे की तुम्ही कमी रिटर्न्स घेताय. नाही मग आम्हाला माहित नाही, आम्ही घाबरतो. अरे घाबरतो काय, 6% घेऊन तुम्हाला काय मिळणार आहे. व्हेन टू सेल नावाचं एक स्टेटस टाकलेलं आहे. तो परत जर लोकांना हवा असेल तर मी किंवा उद्या परवा परत टाकीन तो स्टेटस. व्हेन टू सेल हे मी टाकलंय, किंवा आत्ताही सांगतो, थोडक्यात तुम्ही आता सांगतो. म्हणजे समजा तुला लॉंग टर्म साठी नकोय, कारण तुला माहित असेल, पण मी तर लॉंग टर्मचा बघतोय, पण तुला लॉंग टर्म साठी नकोय. पण अशा वेळेला जर तुला शॉर्ट टर्म हवा असेल ना, तर तुला थोडे नंबर ऑफ शेअर्स जास्त घ्यावे लागतील. म्हणजे एखाद्या कंपनीचे समजा
मी आता 200 शेअर्स घेतले एखाद्या कंपनीचे आणि आता जर 25 किंवा 50% वाढले तर मी 25 ते 30% विकून टाकणार. म्हणजे माझी गुंतवणूक निघाली. पहिलं तर गुंतवणूक निघाली, त्याच्यानंतर परत अजून 25 ते 30% वाढले की मी परत उरलेले 25 ते 30% विकणार. म्हणजे मला फायदा पण झाला. आणि मग मी विचार करणार की आता लॉंग टर्म साठी ठेवू का उरलेले पण विकू. हे झालं प्रॉफिट बुकिंग. आणि मग प्रॉफिट बुकिंग शेवटी अवलंबून असतं तुम्हाला किती प्रॉफिट हवं. आता काही जणांचं असतं ना की मग मला आयफोन घ्यायचा आहे, तर तू म्हणाली मला आयफोन घ्यायचा आहे आणि तू 40,000 गुंतवले. आता जर तुझे 40,000चे 1 लाख झाले तर तू विकू शकते ना सगळं. तुझं ध्येय साध्य झालं. पण मी नाही, मी म्हटलं नाही, माझ्याकडे 10 लाख आहेत आणि मला 30 लाखाची गाडी घ्यायची. तर मी म्हणणार मी अजून 3 वर्ष थांबू शकतो. पण पटकन असे 10चे 30, कारण मी ऑप्शन्स आणि फ्युचर्स वगैरे नाहीये मध्ये नाहीये. आणि एक आत्ता महत्वाचं सांगायचं आहे, भले मी विषयांतर करतोय, हे आपण नाही सांगितले लोकांना की तुम्ही सेबीच्या वेबसाईटला सुद्धा जा किंवा कुठल्या पण आता हे जे वाहिन्या आहेत, उदाहरणार्थ झी बिझनेस किंवा अनेक आहेत अशा CNBC वगैरे, त्या प्रत्येक वेळेला ऑप्शन्स आणि फ्युचर्स बद्दल सांगताना प्रत्येक वेळेला तिकडे येतं की सेबी सांगतंय 10 पैकी 9 जणांना नुकसान होतंय ऑप्शन्स आणि फ्युचर्स मध्ये. जसं सिगरेट स्मोकिंग इज इंज्युरियस टू हेल्थ हे प्रत्येक सिगरेटच्या पाकिटावर लिहिलेलं असतं. सेबी स्वतःहून सांगते. आता मध्ये सेबीच्या चेअरमनचं पण आलेलं वर्तमानपत्र की कळत नाही ही नवीन पिढी कुठे चालली आहे आणि किती नवीन पिढी ऑप्शन्स आणि फ्युचर्स मध्ये काय येते हे कळत नाहीये त्यांना. म्हणजे नका येऊ ऑप्शन्स आणि फ्युचर्स मध्ये. अहो त्याच्यापेक्षा मी तुम्हाला जास्त फायदा कसा होईल हे मार्गदर्शन करू शकतो. मला असे अनेक लोक माहिती आहेत. म्हणजे ऑप्शन्स फ्युचर्स मध्ये समजा काही दिवस चांगले चांगले मिळत गेले आणि अचानक मोठी उडी घेतली, ते एवढे खाली गेलेत की ते अजून खालून वर अजून आलेलेच नाहीयेत. पण त्यांना काय वाटतं मी पूर्वी कमवले. अरे पूर्वी कमवलेले ते गेले ना, ज्याला आपण इंग्रजीमध्ये ब्लॅक होल म्हणतो, गेले ना. म्हणजे आता त्यांना पहिलं तर ते वजामधून शून्यमध्ये यावे लागणार. म्हणजे तेवढा समजा एखाद्याने 20 लाख रुपये आत्ता त्यांना तोटा आहे, तो 20 लाखाचा शून्यमध्ये यायला त्याला आधी 20 लाख कमवावे लागणार आहेत आणि मग फायदा व्हायला अजून 10 लाख. याचा अर्थ त्याला 30 लाख नफा व्हायला पाहिजे. 30 लाख नफा झाल्यावर त्याला 10 लाखच नफा होतो, ते तो विचारच करत नाही. आणि इथे मी काल जे दाखवलंय ITCचं उदाहरण, 6,014 का 18 रुपये तुम्हाला 69 लाख रुपये 20 वर्ष झाले. काय वाईट आहे? मी तर अनेकांना सांगतो 6,000 असे चोरीला गेले माझे. समजून तुम्ही गुंतवा ना. म्हणजे वन टाइम इन्व्हेस्टमेंट. हो. तुम्ही आता सेबीकडून मान्यता घेण्याची तयारी करत आहात, तोपर्यंत तुम्हाला जे फॉलो करतायत त्यांना, म्हणजे जेही गुंतवणूकदार आहेत, त्यांनी कोणत्या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे? पहिलं तर हेच जे मी सांगतो की शॉर्ट टर्म साठी कधीच येऊ नका. मला आज लगेच 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 लगेच. तुम्ही हे सगळीकडे बघितलं असेल, आता सगळे डॉक्टर सुद्धा सांगतात फास्ट फूड खाऊ नका. जिथे फास्ट हा शब्द येतो ना, फास्ट फूड, इथे पण फास्ट मनी, हे सगळं चुकीचं आहे. पहिली तर ही चूक करूच नका. सगळं ताबडतोब पाहिजे, ताबडतोब नाही होत, असं नाही होत. आणि फंडामेंटल अनालिसिस शिकायला अनेक गोष्टी आहेत. आता प्रत्येक जण मला विचारतात तुम्ही शिकवा. मी कसं शिकवू सगळ्यांना? माझी काही शिकवण्याची संस्था नाहीये आणि माझा स्वतःचा मूळ व्यवसाय आहे. मी सकाळी 9 ते संध्याकाळी 7 तो व्यवसाय करतो आणि मी 40 वर्षाचं एका तासात कसं शिकवणार? आता मी तुला सुद्धा 4 गोष्टी सांगितल्या की तू असं बघणार, आई शपथ काय मला काहीच नाही कळलं. आणि उद्या ती चूक बरोबर तू उलटाच खेळली, नुकसान तुला आहे ना. पण वाचा. लोकांना आजकाल ना त्यांच्यात ज्याला इंग्रजीत पेशन्स म्हणतात, पेशन्स नाही आहेत. म्हणजे पूर्वी आई कशी आपल्याला भूक लागली की थांबा पोहे करून देते, पोहे करायला 20 मिनिटं तरी लागतात. आता नाही, मला 2 मिनिट नूडल्स दे. आणि मग ते 2 मिनिट्स नूडल्स दुसऱ्या दिवशी बाहेर 2 मिनिटात येत नाहीत.
त्याला 20-25 मिनिटं लागतात. म्हणजे हेच डॉक्टर सांगतात की नका खाऊ, त्याच्यात मैदा आहे. पण पोह्यानी कधीच तुमचं पोट खराब झालंय असं कधीच होत नाही. हे असंच आहे, सांभाळून खेळा ना, सांभाळून. आणि अजून एक लोक काय करतात, सगळा पैसा एकदम टाकतात. मी तर अनेकांना सांगतो, तुम्हाला जे काही गुंतवायचंय ना 60 ते 70% टाका, 30 ते 40% ठेवा ना. कारण मार्केट कधी पण खाली येऊ शकतं आणि मार्केटला खाली यायला काही कारण लागत नाही. पूर्वी तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षांना शिंक आली तर मार्केट खाली यायचं. तिकडे चीनने आपल्यावर कुठेतरी त्यांनी सैनिकाची जमाव केली तर मार्केट खाली यायचं. म्हणजे मार्केट येतच आहे खाली. पण अनेकांना कळत नाही की परवा का मार्केट खाली आलेलं, मागच्या आठवड्यात का खाली आलेलं. पण मार्केट येतं खाली आणि ती संधी समजा ना. म्हणून थोडे तरी पैसे तयार ठेवा. आता माझ्याकडे स्वतःकडेच पैसा कमी आहे, कारण मी मागेच सांगितलेलं मला व्यवसायात माझ्या भागीदारांनी फसवलं. त्याच्यामुळे माझं नियमित उत्पन्न नाही आहे. पण मी शेअर्स विकून जे उत्पन्न कमवते ना, तरी आज माझ्या डीमॅट अकाउंटला मी 1 लाख रुपये तयार ठेवले आहेत. आणि मी रोज अशी वाट बघतो, अरे खाली आहे ना मार्केट, कृपया खाली आहे ना, म्हणजे मला घ्यायचे. पण मी पैसा नसून सुद्धा तयार ठेवतो. नाही तर मग नंतर वाईट वाटतं की मला घ्यायचे आणि माझ्याकडे पैसा नाही. तर सगळं एकदम नका गुंतवू ना. उदाहरणार्थ तुला ITC घ्यायचे 100, तो 80च घे ना. समजा तुला 430ला पडले 80, पण उद्या तो जर 410ला आला तर परत घे ना. मग तुझा ॲव्हरेज कमी झाला ना. आणि हेच हवंय ना आपल्याला, हेच हवंय. फंडामेंटल अनालिसिस बद्दल तुम्ही बोललात, पण मग फंडामेंटल अनालिसिस बद्दल मार्गदर्शन कसं घ्यावं गुंतवणूकदाराने? मी जे 2019 पासून मी जे हे सगळं करतोय, स्टेटसला टाकतोय, अनेक कंपन्यांचं ना मी फंडामेंटल अनालिसिस करून म्हणजे अक्षरशः मला 3-3 तास लागायचे. गंमत कशी आहे बघ, मी त्याच्यात सगळं लिहायचं, मी काय बघतोय. म्हणजे अगदी फेस व्हॅल्यू पासून. आता लोक म्हणतील फेस व्हॅल्यू का महत्वाची आहे. कारण फेस व्हॅल्यू 10 आहे याचा अर्थ तो स्प्लिट होऊ शकतो. आता जसं कालचं ITC तू बघितलं असेल, त्यांनी किती 2000 आहे त्याच्यात 2005 साली का काहीतरी बोनस पण दिला आणि स्प्लिट पण केलं. एका शेअरला तुम्हाला 10 शेअर मिळाले. भले मार्केट प्राइस कमी होते, पण तुझ्याकडे नंबर ऑफ शेअर्स वाढले आणि नंबर ऑफ शेअर्स वाढल्यामुळेच आज 69 लाख झाले. हा पहिला, हे मी सगळं लिहायचं. फेस व्हॅल्यू एवढी आहे म्हणजे हा फायदा होऊ शकतो. दुसरा, इक्विटी किती आहे, इक्विटी खूप कमी आहे, हा मोठा फायदा. जसं मी MRF घेतला 2009ला फक्त 4 करोड रुपये इक्विटी होती. पण तेव्हा इक्विटी पण बघतो मी, रिझर्व्स पण बघतो. रिझर्व्स तेव्हा 4000 करोड होते. म्हणजे तो एका शेअर मागे 100 शेअर्स एवढा सुद्धा बोनस देऊ शकतो. फक्त त्यांनी दिला नाही. आता पण काही फरक पडत नाही. त्या मॅनेजमेंटची त्याची प्रवृत्ती आहे की आम्हाला शेअरची प्राइस वाढवायची आहे, कारण त्याने कोणीही येऊन शेअर्स घ्या एकदम कमी झाल्यावर मग तसं नको आहे त्यांना. हे सगळं मी तिथे लिहित असतो. किंवा इक्विटीच्या किती % रिझर्व्स आहेत. कारण जो मी डिप्लोमा इन मार्केटिंग मॅनेजमेंट करताना आम्हाला जे फायनान्समध्ये शिकवलेलं की इक्विटीच्या तिप्पट जर रिझर्व्स असतील तर ती कंपनी बोनस देऊ शकते. तर मी हे पण बघत असतो, हे सगळं तिथे लिहित असतो. अशा अनेक गोष्टी लिहित होतो. म्हणजे COEP वगैरे सगळ्या गोष्टी. पण नंतर बघितलं की लोक वाचतच नाही आहेत. मग मी ते कमी केलं. म्हणजे मी सगळं हे पुरवत होतो आणि एखाद्याने ते सगळं वाचून स्वतः आता सेल्फ स्टडी करायला नको का? जसं आम्ही इंजिनिअरिंगला शिकलो, आम्ही इंजिनिअरिंगला पण सेल्फ स्टडीज केलेलं ना. पुस्तकं घ्यायची, त्याच्यावरून वाचायची. तुम्हाला सगळं रेडीमेड. आता मलाही खूपदा असं कंटाळा येतो जेवायला. माझी आई नाही आहे जिवंत की जी मला असा घास भरवू शकते. तुम्हाला आज कोण घास भरवणारा मिळणार आहे? स्वतः करा ना अभ्यास, स्वतः करा अभ्यास. एक गंमत मी सांगतो. एका गृहस्थाचा मला 2022ला फोन आलेला. त्याने कोरोना काळात 4.5 लाख रुपये खर्च करून 2 का 3 जणांकडे वेगळे कोर्स केले. ही खरी गोष्ट आहे. माझं नाव सत्यजित आहे, मी खोटं नाही बोलत. फक्त नाव नाही घ्यायचं कोणाचं, हे मला कळवून चुकलं.
4 का 4.5 लाख रुपये खर्च केला आणि तो म्हणे सर तेव्हापासून मी आतापर्यंत लॉसमध्येच आहे, पण तुमचं जे मी वाचतोय स्टेटस त्याच्यानंतर मला फायदा सुरू झाला. याचा अर्थ त्याने फक्त नावासाठी किंवा फॅशन म्हणून जे मोठी मोठी नावं येत आहेत आजकाल यूट्यूबमध्ये की आम्ही हे करतो, आम्ही ते करतो, आम्ही ते करतो, आम्ही ते करतो, नुसतं करून काय फायदा? पहिलं म्हणजे तुम्हाला आवड पाहिजे. आता माझ्या मुलाला क्रिकेट नाही खेळायचंय तरी मी त्याला सचिन तेंडुलकरकडे पाठवलं. सचिन काय आचरेकर मास्तर सुद्धा त्याला शिकवून नाही शकला. आधी त्याला आवड पाहिजे ना. आणि आजच्या घडीला मी बघितलंय प्रत्येकाला पैसे कमवावेच लागणार आहेत, त्याच्यामुळे प्रत्येकाची ही गरजच आहे. जसं प्रत्येकाला भ्रमणध्वनी यंत्र हवंच आहे, म्हणजे ज्याला आपण मराठीत मोबाईल म्हणतो, याची गरज आहे. कारण हे एकमेकांशी संवाद साधण्याचं चांगलं यंत्र आहे. तर आता हा घ्यायला गेलं तरी 10 ते 15,000 रुपये खर्च आहे. मग प्रत्येकाला पैसा हवा आहे, तर त्याच्यामुळे प्रत्येकाने याच्यात सज्ञान होणं हे गरजेचं आहे. आता काही मी अनेक जण बघतात, हा राजकारणी असा आहे, तो राजकारणी असा आहे, हे सरकार असे, हे सरकार असे. मी त्यांना विचारतो तुम्ही मत दिले का? नाही, आम्ही मत नाही देत. याचा अर्थ तुम्ही लोकप्रतिनिधी सुद्धा निवडत नाही आणि मग तुम्ही काय शिवाय देता? आता हे असं सुरू करणार आहे माझ्या कार्यालयात, तुम्ही इथे मत दिलेलं दाखवा, नाही तर तुम्हाला त्या महिन्याचा पगार नाही मिळणार. हा, जर त्यांचं मत इथंच असेल तर. आता समजा एखादा माणूस उत्तर प्रदेश मधला असेल तर त्याला नाही सांगणार, कारण पगारापेक्षा दुप्पट खर्च त्याला घरी जाऊन मत देऊन यायला लागेल. आणि हे इथे पण म्हणजे मला काय म्हणायचं, अभ्यास करा ना, थोडाफार अभ्यास करा, मला प्रश्न विचारा ना, पण असा नका विचारू की मला कधी शिकवता, मला ताबडतोब शिकव. अरे मी नाही शिकू शकणार, माझ्याकडून तशी अपेक्षा नका करू. मी नेसले नाहीये की 2 मिनिट नूडल्स बनवायला आणि ते खूप प्रसिद्ध केलं. खरं तर हे चुकीचं आहे. म्हणजे मला उद्या नेसले माझ्यावर खटला भरेल, पण ते भरू नाही शकणार, माझ्याकडे नेसलेचे शेअर्स आहेत. आपण बँकेत सुद्धा 4 बँकांना विचारतो तुम्ही FD वर किती व्याज देता, किंवा किती प्रकारच्या FD आहे, किंवा किती RD आणि FD मध्ये काय फरक आहे. मग हे विचारतोच की घर घेताना पण बघतो आपण, प्रत्येक गोष्ट करताना. मग इथे एकदाच शिकायचं असतं, एकदाच. किंवा दर सोमवारी लोकसत्तेमध्ये अजय वाळिंबे एक कंपनी घेतात आणि त्याच्याविषयी मार्गदर्शन करतात. सगळं दिलेलं असतं अजय वाळिंबे, पण लोक वाचतच नाही. लोकांना सासू सून हे हेच वाचायचं असतं. हे वाचा ना. माझं तर म्हणणं आहे, आर्थिक साक्षरता ही खूप महत्वाची आहे. जर एखादे राजकारणी किंवा मंत्री किंवा मुख्यमंत्री किंवा अर्थमंत्री हे आपला कार्यक्रम बघत असतील ना, किंवा शिक्षण मंत्री, त्यांना विनंती आहे सर, तुम्हाला येत नाही आर्थिक साक्षरता, तुमच्यात नाहीये, पण तुम्ही शाळेत आता सुरू करा. जसं स्वामी रामदेव पण म्हणतात योगा हे शाळेपासून सुरू करा, तसे आर्थिक साक्षरतेचं पण शाळेपासून सुरू करा. मी अनेक श्रीमंत लोक बघितलेत ना, ज्यांना कुठे गुंतवायचं माहितच नाही आणि खुश आहेत. आम्ही खुश आहे बँकेमध्ये 6%. मस्त आहे, कारण त्यांच्याकडे करोडो रुपये आहेत. मग त्यांचे करोडोचे लाख होत आहेत, त्याच्यामुळे त्यांना अजून फरक नाही पडत आहे. पण जे करोडोचे दुप्पट होऊ शकले असते. आर्थिक साक्षरता खूप महत्वाची. अनेकदा असं होतं की पगार झाला की ठराविक तारखेला लोक गुंतवणूक करतात. कधी कधी असं होतं की मार्केट पडतं तेव्हा अधिक स्टॉक्स घेऊन आपण बाईंग प्राइस खाली आणायला आपल्याकडे पैसेच नसतात. मग ह्यासाठी सोल्युशन नक्की काय आहे? म्हणजे अशा वेळी काय केलं पाहिजे? मगाशीच सांगितलं ना की 70%च गुंतवा ना. जर तुझ्याकडे 10,000 आहेत ना, सरळ 7,000च गुंतव किंवा 6,000 गुंतव. शांत बसून राहा. आणि दुसरं अजून एक, आता जसं मी माझ्या मुलाने मला विनंती केली, कारण त्याने 1.5 वर्षापूर्वीच त्याला नोकरी लागली आहे, तर त्याने मला सांगितलं की मी तुला दर महिन्याला एवढे पाठवत जाईल, तू कृपया माझ्यासाठी तू गुंतवणूक कर. तर मी आता त्याची गेले 3-4 वर्षापासून गुंतवणूक करतोय. म्हणजे तो शिकत होता तेव्हापासून. तर आता मी हे सुरू केले की त्याचं स्विच ओव्हर म्हणतो, किंवा भले काही कंपन्यांमध्ये त्याला लॉस आहे, पण तिथे मला कळते की ते स्लो मूव्हर्स म्हणतो ज्याला, ते हळू जाणार आहेत. तर मी ते विकतोय आणि
थोडा पैसा तयार ठेवतोय आणि थोड्या फास्ट मुव्हिंग जाणाऱ्या स्टॉकमध्ये घेतोय. हे सगळं मी करत असतो. मग हे प्रत्येकाने केलं पाहिजे. म्हणजे असं नाही की लॉंग टर्म म्हणजे घ्यायचं आणि झोपायचं. कोणी सांगितलं? आता जेट एअरवेज चांगलाच होता शेअर, जो पूर्वीपासून होता. 850 पर्यंत जेट एअरवेज गेलेला. हे मागे पण मी बोललोय. पण जेव्हा त्यांच्या चेअरमननी घफले करायला सुरू केलं, सगळीकडे आपण वाचायला लागलो, ताबडतोब विकणं गरजेचं होतं. पण जर तेव्हा कोणी म्हणालं असतं, ते सत्यजित शहा म्हणाले लॉंग टर्म म्हणजे लॉंग टर्म नाही, आपल्याला थोडं वाच. म्हणून तर मी म्हणतो साक्षर होणं गरजेचं आहे. असं म्हणतात की आपल्या पोर्टफोलिओमध्ये 15 किंवा जास्तीत जास्त 20 कंपन्या असणं गरजेचं आहे. तर मॅक्झिमम एकूण किती कंपन्या असल्या पाहिजे आपल्या पोर्टफोलिओमध्ये? माझ्या मते 15 काहीच होत नाही. 20, 25, 30, 40 सुद्धा असू शकतं. पण हा तुझा खूप चांगला प्रश्न आहे. परवाच मी एका माझ्या भाचीशी बोललो की कसं चाललंय बाई, तर तिने मला सांगितलं की माझा पोर्टफोलिओ बघ. खोटं नाही सांगत, बहुतेक 40 ते 60 कंपन्या आहेत तिच्याकडे आणि प्रत्येकाचे 10-10 शेअर्स आहेत. म्हटलं बाई तू असं का केलं? नाही मामा, मला असं वाटतं ना की मी खूप कंपन्यांचे घ्यायचे आणि कमी घ्यायचे, म्हणजे प्रत्येकातून फायदा होईल. आता एक गंमत सांगतो. आता समजा मी फळवाला आहे, गाडी घेऊन मी फळ विकायला गेलो आणि मला 10-12 फळं ठेवायची. मी फक्त 3 केळी, 2 सफरचंद असं ठेवलं, मला फायदा कुठे होणार आहे? त्याच्यापेक्षा तू निम्म कर ना. एक तर केळी ठेव आणि सफरचंद किंवा आत्ताचं कुठलं फळ आहे, आंबे ठेव, तुला काहीतरी फायदा होईल. मग आता तिला विनंती केली आहे, सुचवलंय की बाबा हे विकून टाक. भले लॉसमध्ये असेल, तोट्यामध्ये असेल, विक, पण ते दुसरीकडे जो वेगाने धावतोय त्याला पकड. मला डिव्हिडंड बद्दल विचारायचं होतं की अशा 5 कंपन्या कोणत्या ज्या डिव्हिडंड देतात, चांगल्या कंपन्या अशा? पण हा प्रश्न चुकीचा आहे, हे मी मागे पण सांगितलं. कारण डिव्हिडंडच्या मागे जायचंच नसतं. आता ITC पण डिव्हिडंड चांगला देते म्हणून मी ITCच्या मागे नाही गेलो. डिव्हिडंड देणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. कोल इंडिया आहे, हिंदुस्तान झिंक आहे, वेदांता आहे, इंडियन ऑइल आहे. आता एक गंमत सांगतो, मला आता नाव घ्यायचं नाही कारण मला अनेक जण माझे दुश्मन झालेत. एक व्यक्ती 3 वर्षापासून मी त्या व्यक्तीला सांगतो किंवा 2 वर्ष झाले असेल, हिंदुस्तान झिंकमध्ये नको टाकू पैसे. नाही मला डिव्हिडंड चांगला मिळतो, 18 रुपये मिळतो डिव्हिडंड, म्हणून 1000 शेअर्स घेतलेत. 18 रुपये डिव्हिडंड पर शेअर, म्हणजे 18,000 मिळाले. आता मी सिद्ध केलंय, 3 वर्षापूर्वी पण त्याची किंमत 300च होती. आत्ता 2 वर्षापूर्वी पण 300च होती, 1 वर्षापूर्वी पण 300 होती. आता तर 280 हिंदुस्तान. आता मी 290 असू शकते. म्हटलं काय कमावलं? तेच माझा 3 वर्षापूर्वी ITC 100 जे काय असेल 150 होता, 200 असेल, 225, पण आज 499ला जाऊन आज 425ला आहे. आणि तो 12 रुपये देतो वर्षाला डिव्हिडंड. पण मी डिव्हिडंडसाठी घेत नाहीये. पण हे डिव्हिडंडसाठी घेणं हे अगदी चुकीचं आहे. मग त्याच्यापेक्षा उदाहरणार्थ बजाज फायनान्स सारख्या कंपन्यांचे FD येतात, ते फिक्स डिपॉझिट्स काढतात 8%, 9%, 10%, ते घ्या ना. डिव्हिडंडसाठी शेअर्स घेणं हा माझ्या मते अतिशय मोठा गुन्हा आहे. ज्या गुन्ह्याला खूप मोठी अशी सजा होते की तुमचं वाढत नाहीये ना, तुमचं गुंतवणुकीवरचा नफाच वाढत नाही. तुम्ही डिव्हिडंडवर का खुश आहात म्हणजे मला कळत नाही. अनेक व्यवसाय NSE आणि BSE दोन्ही याच्यामध्ये रजिस्टर असतात. तर आपण NSE मध्ये स्टॉक्स घेतले पाहिजे की BSE मध्ये? जिथे कमी आहे, जिथे भाव कमी आहे. NSE आणि BSE मध्ये नक्की फरक काय? म्हणजे बहुतेक जणांना BSE ही पूर्वीपासून आहे, NSE आता नॅशनल स्टॉक एक्सचेंज नावाचं सुरू झालेलं आहे. आणि सगळ्याच कंपन्या दोन्हीकडे नसतात, काही जण दोन्हीकडे असतात. कारण त्यांनी पूर्वी BSE हे पूर्वीचं फिजिकल मध्ये होतं शेअर्स वगैरे. माझा जो अंदाज आहे NSE त्यांनी का सुरू केले, नंतर जे पेपरलेस ट्रेडिंग वगैरे सुरू झालं ते त्यांनी NSE पासून सुरू केलं. पण ते नंतर दोन्हीकडेच, आता पेपरलेस दोन्हीकडे झाले, त्याच्यामुळे ते आता दोन्हीकडे आहे, BSE आणि NSE. मला एक प्रश्न पडलाय की प्राइस लिमिट आणि प्राइस मार्केट मध्ये काय फरक असतो? कारण आपण जेव्हा इन्व्हेस्ट करतो तेव्हा समजा जर एखादा शेअर मला घ्यायचा आहे ITC, मी 3 शेअर घेते त्याचे, आणि तिथे मार्केट लिमिट आणि प्राइस लिमिट असं असतं, त्याच्यामध्ये काय फरक आहे? नाही, आता
मला कळालं की आता MRFला म्हणजे ऑइलच्या किमती वाढल्या, तर MRF अजून खाली येऊ शकतो. तर तिकडे आता तुला असं इथे दाखवू शकतो पण प्रेक्षकांना नाही करणार. BSE किंवा NSE मध्ये तिकडे त्या दिवशीचं लो आणि हाय ही लिमिट दिलेली असते. प्रत्येकाला वेगळी असते. काही जणांना 2% असते, काही जणांना 5% असते, 20% पण असते. म्हणजे उदाहरणार्थ 20% पकडली तर ₹100 काल प्राइस होती, तर आज 80 ते 120 मध्ये तुम्ही घेऊ शकता. 80च्या खाली नाही जाऊ शकत नाही, कारण ते लोअर सर्किट आहे तो, आणि 120च्या वर नाही जाऊ शकत, अपर सर्किट आहे. पण समजा आता मला कळालं की हा खाली जाऊ शकतो, तर मला हवाच असेल तर मी 80ला नाही देणार, तिकडे लिहिणार मला 82ला पण चालेल, 85ला पण चालेल. जे लिमिट सेट करायची मला घ्या, जर मला 85लाच मिळालं तर. आता मला बेनारस हॉटेल हवंय, मला माहिती आहे मध्ये मध्ये अचानक तो असा खाली जातो, तर मी मुद्दाम खालचीच लिमिट दिली आणि ऑर्डर ठेवलेली. म्हणजे जेव्हा तो शेअर खाली जाणार तेव्हाच मिळणार तुमची ऑर्डर बुक होणार. कारण मला घाई नाही ना, मला खाली गेल्यावरच हवंय. उगीच पैसे घेऊन गेलो आणि हा ये भी दे दो वो भी दे दो, कशाला. आता गुंतवणूक आपण जे करतो ते पैसे आपण किती वर्षाने काढले पाहिजेत किंवा किती वर्षासाठी ते गुंतवले पाहिजेत, हे सगळं गुंतवणूकदारांनीच ठरवायचं. जसं तुला आयफोन हवाय तर तू एका वर्षाने काढू शकते, पण आता तुझी मुलं मोठी होणार आहेत. आता तुझा मुलगा समजा 1 वर्षाचा आहे आणि 20 वर्षांनी शिक्षणाला लागणार, मग माझ्यासारखं बरं पडतं ना, जसं लॉंग टर्ममध्ये. किंवा आता जसं मी माझ्या कार्यालयातल्या माणसांना शिकवतोय की तुम्हाला प्रॉव्हिडंट फंड ग्रॅच्युटी नाही आहे, तर तुम्हाला असंच गुंतवणूक करावी लागणार की 20 वर्षांनी चांगला पैसा मिळणार, तीच महत्त्वाची. पण आपण थोडे टाकतो, त्याच्यामुळे आता एखादा आपण लगेच काढू शकतो 5 वर्षांनी. किंवा आता तुला घर घ्यायचं आहे, तर तू 2-3 स्क्रिप्ट विकून तुला घर घेण्यासाठी थोडीफार मदत होऊ शकते. तेव्हा आपण ठरवायचं आपल्याला काय हवं. पण समजा ITC किंवा समजा आपण खूप लॉंग टर्मसाठी ठेवलं 20 वर्षासाठी, तर नाही काढायचं. आता मी जे काल बनवलं ITC 2004चं आपण पकडलं, समजा मी 2009ला काढलं असतं, मला फायदा आत्ता एवढा झालाच नसता. 69 लाख, 6,000चं 69 लाख एवढं मिळालंच नसतं. त्याच्यामुळे आपण ठरवायचं आपल्याला काय हवंय. लॉंग टर्म शेअर्स आणि शॉर्ट टर्म शेअर्स कसं ठरवायचे, म्हणजे कसं लोकांना कसं कळणार की हा शॉर्ट टर्म साठी घेतला पाहिजे किंवा लॉंग टर्म साठी. आता साधं ITC हा प्रोफेशनली मॅनेज कंपनी आहे. ITCला कोणी मालक नाहीये. FIS DIS हे मेजर शेअर होल्डर्स आहेत. याचा अर्थ तिकडे कोणी असा, उदाहरणार्थ व्हिडिओकॉन मालकांनी वाट लावली, जेट एअरवेज मालकांनी वाट लावली, किंगफिशरचं तर जगभर प्रसिद्ध आहे, किंगफिशरला कोणी कोसळवलं, असे कधीच घ्यायचे नाहीत लॉंग टर्मसाठी. माझी लॉंग टर्मची व्याख्या म्हणजे बजाज ग्रुप हा अतिशय शांत, डिसेंट, कधी कोणाला न फसवणारा. महिंद्रा, गोदरेज, टाटा, ITC, लार्सन अँड टुब्रो, सिमेन्स, आणि मी काही 2-3 जणांची नावं घेत नाही, मी त्यांचे अजिबात घेत नाही, जे भारतातील खूप श्रीमंत आहेत. कारण त्यांचं उद्या काय होईल हे मी नाही सांगू शकत. कारण नावं नाही घ्यायची, परत माझ्यावर खटले भरले जातील. महामनीच्या पहिल्या व्हिडिओमधून तुम्हाला नागपूर, सांगली अशा बऱ्याच ठिकाणी, जसं बिहार तुम्ही म्हणालात, खूप ठिकाणून तुम्हाला रिस्पॉन्स आला. तुमचा अनुभव कसा आहे आणि तुम्ही त्यांना कशा प्रकारे रिस्पॉन्स करता? नाही, मी तर पहिलं त्यांना, मी फार पूर्वी माझं 2 पानी हे बनवलंय की माझं मिशन म्हणजे मी चळवळ काय आहे, माझी मिशन. कारण काही जणांना एकदम असे वेगळंच वाटतंय की मी ताबडतोब त्यांना श्रीमंत वगैरे करू शकतो, पण मी कधीच असं करू शकणार नाही. मी काय पहिल्यांदाच म्हटलेलं की मी त्यांना बालवाडीत आणून ठेवू शकतो. जी निरक्षर मुलं आहेत, ज्यांचं वय 10 सुद्धा झालं आणि ते शाळेतच नाही गेले, 15 पण झालेत. आता तर असे अनेक जण आहेत की जे 60 वर्षाचे पण आहेत, ते अजून पोस्टाच्या बाहेर नाही आले आहेत, बँकेच्या बाहेर नाही आले. अनेक जण भेटतात मला, सुशिक्षित, प्रत्येक जातीचे, प्रत्येक धर्माचे, प्रत्येक जमातीचे. असं नाही की
फक्त ह्याच धर्म हीच जात अनेक, त्यांना फक्त मी निदान एका मर्यादेपर्यंत आणून ठेवतो. आणि माझी ही पोर्टफोलिओ मॅनेजमेंट सर्व्हिस नाही आहे की जिथे मी लोकांचे पोर्टफोलिओ सांभाळणार, पण त्याच्यासाठी पैसा लागतो, मॅनपॉवर लागते, सिस्टीम लागणार माझ्याकडे, सॉफ्टवेअर आणि अनेक गोष्टी लागणार. तसं माझ्याकडे नाही आहे ना. पण मी निदान अनेकांच्या मनात ज्या, आता जसं तूच म्हणाली आपल्या पहिल्या मुलाखतीनंतर, महामनीमधले प्रत्येकाला निदान कळालं तरी की गुंतवणूक काय असते. आता तुझं बघून अनेक जण आयफोन घेताना 4 वेळा विचार करतील. आयफोन हवाच आहे, पण मी यावर्षी नाही घेणार, पुढच्या वर्षी घेणार. आपल्याला काय फरक पडतोय का? आयफोन घ्यायचा ना, पण पुढच्या वर्षी घे ना. ह्या 20, आज तुझ्याकडे 20,000 आहेत, त्या 20,000तूनच तू पुढच्या वर्षी किंवा त्याच्या पुढच्या वर्षी आयफोन घे. उलट तेव्हा आयफोन 17-18 मिळेल. कारण इथे तुझ्या गुंतवणुकीला फायदा होणारच आहे ना. कारण आत्ता भारतात आत्ता खरंच गुंतवणूक करण्याचे दिवस आहेत. आता तुम्ही जेवढा पैसा टाकाल ना तेवढा तुम्हाला फायदा खूप होणार आहे. पण आता जे मी ITCचं सांगितलं की गेल्या 20 वर्षात 6,000चे 69 लाख झाले, तेच उदाहरण आज जर असतं ना तर ते 69 लाख 12 ते 15 वर्षातच होऊ शकणार आहे. एवढ्या वेगाने इंडेक्स वाढणार आहे, म्हणजे तेवढ्या वेगानेच प्रत्येकाची शेअर प्राइस वाढणार आहे. मार्केट कोसळल्यानंतर नक्की काय करावं? जसं काही जण म्युच्युअल फंड मध्ये पैसे गुंतवतात आणि त्यांना असं वाटतं की तिथे पैसे गुंतवले की ते सेफ असतात, खाली कोसळत नाहीत. त्या टाइमला काय करायचं? नाही, आता हे लोकांना अतिशय मोठा गैरसमज आहे की मार्केट कोसळलं की म्युच्युअल फंड सेफ आहे. कोणी सांगितलं? म्युच्युअल फंडमध्ये काही ठराविक रक्कम ही शेअर्समध्येच टाकली जाते. शेअर्स म्हणजे स्मॉल कॅप असो, मिड कॅप असो, लार्ज कॅप असो, तो कुठला फंड आहे त्याच्याप्रमाणे असते. पण जेव्हा मार्केट कोसळतं तेव्हा सगळेच शेअर्स खाली येतात. म्हणजे स्मॉल कॅप खूप आधी खाली येतात, मिड कॅप पण येतात आणि लार्ज कॅप पण येतात. ते लोक त्यांची NAV बघत नाहीत. रोज NAV बदलत असते, ती NAV खाली आलेली असते. आणि मला एक कळत नाही, मार्केट कोसळलं, आता एक साधं 22 मार्च 2020ला मार्केट जे खाली आलं होतं, पण अनेकांनी अभ्यास केलाय त्याच्या आधी पण मार्केट जे खाली आलेलं तेव्हा त्याला मार्केटला असं खाली आल्यावर वर यायला वेळ लागला होता. पण आता मार्केट पटकन वर येते. त्याच्यामुळे खाली आल्यावर जसं मी आधी सांगितलं 20 ते 30% रक्कम तुम्ही स्वतःकडे ठेवा ना, की असं खाली. उलट देवाला तर मी रोज सांगतो, देवा मार्केट खाली आण. मला मार्केट वर आलेलं मला खूप वाईट वाटतं. आज मार्केट वर आहे, मला खूप वाईट वाटलं, कारण मला घ्यायचे ते घेऊ नाही शकत मी शेअर. उलट मार्केट खाली आल्यावर ती संधी समजा. आणि NAV खाली येतच असतो म्युच्युअल फंडचा, लोक बघत नाहीत. आणि अजून एक आता प्रश्न मला त्याचं उत्तर सांगावं असं वाटतं की लोक म्हणतात म्युच्युअल फंड एकदम लिक्विड आहे. कोणी सांगितलं? किंवा FD मध्ये लिक्विड आहे. तुम्हाला माहिती आहे का FD समजा माझी 3 वर्षासाठी हे तरी तुला माहिती आहे का? FD 15 दिवसापासून 10 वर्षासाठी ठेवू शकतो, हे माहिती आहे तुला? हो, म्हणजे काही बँकेत FD 15 दिवसासाठी असते, महिन्यासाठी असते, 10 वर्षासाठी पण आहे. मी HDFC बँकेच्या वेबसाईटला जाऊन बघितलं. समजा तू 10 वर्षासाठी ठेवले किंवा 3 वर्षासाठी ठेवले आणि 1.5 वर्षांनी तुला तोडायची ती FD, तुला काही रक्कम ते कापून घेतात. आणि कोणी म्हणालं तुला ताबडतोब मिळतं? आता तर सेबी एवढा प्रयत्न करताय की आज सकाळी विकले की संध्याकाळी तुम्हाला पैसे मिळतील. त्याला T+0 सेटलमेंट म्हणताय. म्हणजे उलट ह्याच्या एवढी तर लिक्विडिटी कुठेच नाही. आणि दुसरी गोष्ट मागे सांगितली होती की नाही माहीत नाही, लॉकडाऊनमध्ये ना तू बँकेत जाऊ शकत होती, ना म्युच्युअल फंडकडे जाऊ शकत होती, ना तू सोनं विकू शकत होती, ना तू घर विकू शकत होती. लोक म्हणतात घर सोनं खूप लिक्विड आहे. कोणी सांगितलं? सोनं विकायचं असेल तर पहिलं तुला लॉकरमध्ये जावं लागतं बँकेच्या. बँका रविवारी बंद असतात. तू लॉकरमध्ये जाणार, सोनं आणणार, ते परत सोनाराकडे जा, परत जुनी पावती पाहिजे, सगळं करण्यापेक्षा इथं शेअर्समध्ये काही नाही. तू फक्त सेल ऑर्डर टाकायची, तुला संध्याकाळी घरी पैसे, म्हणजे अजून 1 महिन्याने ते सुरू होणार आहे.
तर लिक्विडिटी लोकांच्या मनात काहीतरी वेगळं आहे, हे सगळं चुकीचं आहे. आणि अजून एक महत्त्वाचं सांगायचं आहे, आता समजा तुझ्या फ्लॅटची किंमत, समजा ह्याची किंमत आज 5 करोड आहे आणि तुला 50 लाखाची गरज आहे, तू काय फक्त एवढाच भाग विकू शकते ना? नाही विकू शकत. पण शेअर्समध्ये तसं होऊ शकतं. आता तर उलट अजून ते असं करणार आहेत, आता MRF सारखे खूप महाग शेअर्स आहेत, ते तुम्ही पार्शियल पण घेऊ शकता. म्हणजे मला 1 MRF हवा आहे, म्हणजे 1.5 लाख आहे, तर मला 1 म्हणजे 1/10, ज्याला मराठीत 1/10 म्हणतात. मग त्याचे 10 भाग केल्यावर 1 भाग, म्हणजे 15,000 रुपये देऊन मी 1 घेऊ शकतो. मग असे 10 वेळेला 1 घेऊन माझा 1 MRF होणार. म्हणजे मला आनंद काय, मी भले 1 MRF माझ्याकडे आहे, पण असं फ्लॅटच्या बाबत तसं नाही तुम्ही करू शकत ना. फ्लॅटचे 10 भाग करून विकले, आणि कुठला फ्लॅट तुला आत्ता सकाळी गेले आणि संध्याकाळी पैसे घेऊन आले, असं नाही होत आहे. शेअरसारखी लिक्विडिटी कुठेही नाही आहे. लोकांच्या मनात अतिशय चुकीचे कोणीतरी पसरवलेले आहेत हे सगळे. आता ना सोशल मीडियावर बरेच लोकांना असे व्हिडिओज करतात की 2024 मध्ये शेअर मार्केट प्रचंड खाली पडणार आहे वगैरे. सो यावर तुमचं काय? शेअर मार्केट खाली पडायलाच पाहिजे. पडूही शकतं, नाही पडू शकत, पण शेअर मार्केट सारखं वर जाणार नाही. आपल्या मुंबईत पण पाऊस सारखा नाही कोसळत, 4 महिने मध्ये कोसळतो, परत वाढतो, परत कमी होतो. शेअर मार्केट कोसळणार, काहीतरी निघू शकतं. आता समजा अल निनोचं आता ऐकतोय आपण, हा उन्हाळा खूप जास्त असणार आहे. आता समजा पाऊस नाही आला, पिकं नाही आली, त्याचा परिणाम शेअर मार्केटवर होणारच आहे. काही होऊ शकतं. आता समजा मोदीजी आले चांगले निवडून, त्यांना जे काय 400 पार केलं, तर असं वर जाणार आहे ना मार्केट, निदान मे मध्ये वगैरे. पण समजा नोव्हेंबरमध्ये चीननी काहीतरी खुरापत काढली, पाकिस्तानने काहीतरी खुरापत काढली, तू आणि मी काहीच सांगू शकत. म्हणजे काही होऊ शकतं आणि शेअर मार्केट खाली जाणारच. कारण फक्त काही असेल, कारण हे असं कायमचं किती वर जाणार आहे, खाली यावंच लागणार आहे त्याला. आपल्या या रोजच्या दैनंदिन व्यस्त जीवनात आपण स्टॉक मार्केटचा अभ्यास करण्यासाठी किती वेळ दिला पाहिजे? मी असे व्यक्ती बघितले की सकाळी उठल्यावर प्रातर्विधीला पण जात नाहीत, फेसबुक बुकवर जातात, गुड मॉर्निंग करतात किंवा व्हॉट्सअपवर जातात, सुविचार टाकतात, हॅपी फर्स्ट डे ऑफ द वीक, हॅपी मंडे, हॅपी फर्स्ट डे ऑफ द मंथ, एवढं करतात. स्नॅपचॅट वगैरे किती गोष्टी करतात. हे मी खोटं नाही बोलत. त्याच्यापेक्षा इथे काढा ना, काही नाही, अर्धा तास पण बास आहे. मी अनेक व्यक्ती आता मला त्या मालिकांची नावं नाही घ्यायची, कारण मला अनेकांनी सांगितलं, बाबा तू मालिकांची नावं घेऊ नको, त्या मालिका बंद पडतील चुकून. मालिका का बघता, काय मिळालं तुला? त्याच्यापेक्षा आपली मुलाखत बघा ना. तूच म्हणाले की तू अनेकदा मुलाखत बघितली, उलट अनेकदा मुलाखत बघितल्यावर उद्या मला तुझी पण मुलाखत घ्यावी लागेल जर मला काही नाही कळालं तर. याचा अर्थ तुला एवढ्या गोष्टी कळतील. मुलाखत अनेकदा बघितल्यावर माणूस अनेक गोष्टी शिकतो ना. अशा गोष्टी बघा ना, वेळ काही द्यावा लागत नाही आणि हळूहळू पटकन कळतं. मी आता तुला खरं सांगू, तू मला कुठलाही शेअर विचार, मी तुला उत्तर देऊ शकतो. भले मी त्याचा टेक्निकल अनालिसिस नाही केले, फंडामेंटल अनालिसिस नाही केले, पण मला कळवू शकतं, कारण एवढं वाचन आहे. आणि चांगल्या गोष्टी लावा ना, चांगल्या गोष्टी आत्मसात आणायचा प्रयत्न करा. मी किती जण बघतो व्हॉट्सअपवर, कितीतरी लोक वेळ घालवतात, नंतर रील बघत कितीतरी जण रील बघत बसतात. मी तर आज ट्रेनमध्ये पण सेकंड एसीनी जा, फर्स्ट एसीनी जा, लोक एवढ्या जोरात चित्रपट बघत बसतात 3-3 तास. म्हणजे समोरच्याला त्रास होतो, ते गेला खड्ड्यात. हे सगळं करू नका, शेवटी पैसा पाहिजे. तुम्ही इतक्या वर्ष सर गुंतवणूक करताय, तर तुम्ही तुमचे काही अनुभव प्रेक्षकांना सांगू शकता? अनुभव सांगण्यासारखे खूप आहेत. आता एक महत्त्वाचं सांगू शकतो, कारण माझा मुलगा शिक्षण झालं आणि त्याच्या एका त्याचा काही असे मित्र होते की जे ऑप्शन फ्युचर्समध्ये चांगला कमवत होते. तर तो मला एकदम बावळट समजायचा की मी अगदी लॉंग टर्म. पण दुर्दैवाने त्याच्या एका मित्राला तो खूप नुकसानीत गेला. तो मुलगा अतिशय चांगला आहे,
तेव्हापासून तर माझ्या मुलाचा माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन एवढा बदलला आहे की आता त्याच्या दृष्टीने मी एकदम न्यूटन वगैरे एकदम असा भला मोठा माणूस आहे, कारण मी नुकसानीत नाही गेली. तर मला म्हणजे तरुण पिढीला, तरुण काय मी तर आता, मला काही लोकांनी संपर्क साधला आणि मला आनंद होतो की लोक खरं लिहितात की सर आम्ही खूप घालवलेत पैसे, त्याच्यामुळे आम्ही आता शेअर मार्केटमधून दूर आहोत. अरे दूर आहोत याचा अर्थ चुकीचं आहे ना. म्हणजे तुम्ही गुंतवणूक केली आणि तुम्ही नुकसानीत आला म्हणून दूर आहोत. शेअर मार्केटचा याच्यात काळीचाही संबंध नाही आहे. मला पहिलं सांगायचं की तुम्ही चुका करू नका. आणि माझ्यासारख्या माणसाला विचारू शकता ना, जो बिचारा हे सगळे प्रयत्न करतोय. आणि हे मला प्रत्येकाला सांगायचं की मी याच्यातून एकही मला नव्या पैशाचं उत्पन्न नाही आहे. मला फक्त आपले भारतीय ज्या चुका करतायत, तुम्ही बघा आपल्या शेअर मार्केटमध्ये फक्त 5 ते 10% लोक करोडो कमवत आहेत आणि 90% लोक एवढ्या चुका करतायत आणि ते मजबूत घालवत आहेत आणि त्यांनी घालवलेले पैसे 10% लोक कमवत आहेत. पण शेअरमध्ये एखादा सेलर असेल तरच बायर असतो आणि बायर असतो त्यामुळे सेलर असतो. म्हणजे जो बिचारा लॉसमध्ये विकतोय तर हा कमवणारा चांगल्या प्रॉफिटमध्ये कमवतोय. चुका करू नका, जबरदस्त फायदा होऊ शकतो. आणि आता दुसरं एक मला सांगावं असं वाटतं की मला लोक विचारतात की हे तू केल्याने काय फायदा होऊ शकतो. मी कधी असा मोठ्या प्रमाणात विचार केला नव्हता, पण आता मी बसल्या बसल्या विचार केला. मी समजा मी हे जे काय करतोय गेले 4 वर्षापासून, आता मला कळतंय माझ्या कार्यालयातले कमीत कमी 8 ते 10 लोक, हे काही लोक पूर्वी होते पण ते पुनरुज्जीवित झालेत. म्हणजे त्यांनी पुन्हा व्यवस्थितपणे गुंतवणूक करायला सुरू केली. काही लोक शून्य होते, त्याने गुंतवणूक करायला सुरू केले. म्हणजे असं, आणि परत माझे 300, 400, 500 लोक बघतात, मलाही माहीत नाही. आता महामनीमुळे तर हजारोनी लोक बघायला लागले. आता मला एक आता फोन आला होता, तर ती महिला तिने जाऊन डीमॅट अकाउंट सुद्धा उघडलं. म्हणजे ही नवीनच येते ना, ज्याला रिटेल इन्व्हेस्टर म्हणतात, असे लोक आले शेअर मार्केटमध्ये. आणि असे कितीही साधा माणूस असला तरी तो दरवर्षी अंदाजे 50,000 रुपये आणू शकतो, असं मी अंदाज करतो. विचार कर, पहिल्या वर्षी 100 जण जरी आले ना, 50 लाख रुपये येऊ शकतात आपल्यामुळे शेअर मार्केटमध्ये. आणि असे अनेकांनी प्रयत्न केले. अजून कितीतरी करोडो पैसा मार्केटमध्ये, रिटेल इन्व्हेस्टरची पॉवर वाढेल. हे मी का महत्त्वाचं सांगतोय, गेली अनेक वर्ष आपण ऐकतोय जेव्हा FIIs म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स विकायचे, तेव्हा शेअर मार्केट कोसळायचा. पूर्वी ठरलेलं असायचं डिसेंबर एंडला शेअर मार्केट कोसळायचं, कारण FIIs पैसा घेऊन परत जायचे, त्यांच्या शेअर होल्डर्सना, त्यांच्या म्युच्युअल फंड होल्डर्सना पैसा द्यायचे, डिव्हिडंड किंवा रिटर्न्स म्हणून. इथून पैसा काढल्यामुळे तो शेअर मार्केट कोसळायचा. पण आता नाही आहे, कारण आता रिटेल इन्व्हेस्टरची पॉवर एवढी वाढली. आणि जर आपण काही थोडीफार मदत करू शकलो तर आपल्याकडून 50 लाख आला पैसा. छोटी अमाऊंट वाटत असेल लोकांना, पण सुरुवातीला 50 लाख असे अजून 10 पट झाल्यावर फक्त विचार कर. म्हणजे शेवटी रिटेल इन्व्हेस्टर जास्त येणं महत्त्वाचं आहे. आणि आपण योग्य मार्गदर्शन करतोय की योग्य प्रकारे कसं गुंतवणुकीवर फायदा कमवायचा. आणि मी पुन्हा सांगतो, हॅव्हिंग लो एम इन शेअर मार्केट और अर्निंग लो प्रॉफिटेबिलिटी फ्रॉम एनी टाईप ऑफ इन्व्हेस्टमेंट इज टोटली रॉंग. आणि परत सांगतो, बँकेत तुम्हाला फक्त 6 ते 7 ते 8% मिळतं. म्युच्युअल फंडमध्ये 15 ते 25%. 25% खूप चांगल्या फंडकडून मिळतं. त्याच्यानंतर शेअर मार्केटमध्ये मी जे काय बघतोय 4 वर्ष, मला कमीत कमी 50% मिळालेले आहेत दरवर्षी, कमीत कमी. आणि आता मी जे मध्ये सांगितलं की गेले 4 वर्ष माझ्या व्यवसायात माझ्या व्यावसायिक भागीदारांनी फसवल्यामुळे मी माझ्या व्यवसायातून पैसा काढत नाही आहे दर महिन्याला. कारण माझ्याकडे काम करणाऱ्या लोकांचं आधी मला बघायचं आहे, सगळं बाकी गव्हर्नमेंटचे टॅक्सेस वगैरे. पण मी हे आनंदाने सांगू इच्छितो, मला 1-1.5 वर्ष कठीण गेलं, पण आता उलट मला व्यवसायातून जेवढा पैसा मिळत नव्हता त्याच्यापेक्षा जास्त पैसा मला इथे मिळतो. कारण मी 2 प्रकारे गुंतवणूक करतो.
लॉंग टर्मची वेगळी आणि शॉर्ट टर्मची वेगळी. शॉर्ट टर्म म्हणजे माझं लगेच नाही आज घेतलं उद्या विकलं, 3 महिने 6 महिने, किंवा माझे खूप क्वांटिटी असलेले शेअर्स मी थोडे थोडे विकतो. समजा 50,000 गोळा करायचे, मी 25 कंपन्यांचे फक्त 1 किंवा 2 शेअर विकतो, मला 50,000 ताबडतोब गोळा होतो. किंवा 50 कंपन्यांचे 2 विकले किंवा 1 जरी विकलं, हा फायदा झाला, कारण मी गेले 37-38 वर्ष याच्यात आहे. आणि तुम्हाला पण कळायला पाहिजे, माझं वय आता 60 आहे, तुम्ही सगळे लोक 20 किंवा 25 आहात, आत्तापासूनच सुरू करा ना. म्हणजे माझ्यासाठी 60 पर्यंत वाट बघायची गरज नाही, तुम्ही 40शीत माझ्या लेवलला येऊ शकता. आणि मी प्रत्येक तरुणाला सांगतो, 50शीत तुम्ही नोकरी धंदा बंद करू शकता, इथे एवढा पैसा मिळू शकतो. आणि पुढे पुढे तर काय होणार आहे माहित नाही, आजकाल अनेकांच्या नोकऱ्या पट्टापट जायला लागल्यात, त्याच्यामुळे तुमच्याकडे सगळं तयार पाहिजे, एवढंच मी सांगतो. आणि मी किंवा महामनी आम्ही सगळे सदैव तयार आहोत. उशीर होईल उत्तर द्यायला उशीर होईल, पण हे नका सांगू की मला ताबडतोब फंडामेंटल अनालिसिस शिकवा आणि तुम्ही 6,000 तुमच्या लोकांना कसं शिकवलंय. अरे त्यांना शिकवलंय, पण त्यांनी स्वतःच्या हिमतीने आणि स्वतः निर्णय घेतात ते, कारण उद्या माझ्यावर त्याचा ठप्पा नकोय मला. आणि त्यांनाही मी स्वतःला शिकवतो की तुम्ही चढ उतार बघत जा, एखादी कंपनी कोसळते का हे बघत जा. म्हणून मी काल ते ITCचं करून दाखवलं, आणि ते ITC बघायचं असेल तर तुम्ही स्टेटसला जा, मी अजून 2-3 दिवसांनी परत स्टेटसला टाकेन. 6,014 रुपये एकाच वर्षी 2004ला गुंतवलेले, जास्तीत जास्त 69 लाख रुपये झालेले मी दाखवलंय कसं होतं. आणि मी पुन्हा महामनी आणि तुमच्या सगळ्या चमूला धन्यवाद देतो. जसं की सरांनी सांगितलं की जे लोक गुंतवत नाहीयेत पैसे, त्यांनी आत्ताच पैसे गुंतवायला सुरुवात करा आणि संयमाने पैसे गुंतवा. जसं की आपण सर्वांनी ती म्हण ऐकली असेल की थेंबे थेंबे तळे साचे, त्यामुळे हळूहळू पैसे गुंतवायला सुरू करा आणि संयम ठेवा. धन्यवाद सर, तुम्ही महामनीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि प्रेक्षकांचे बरेच प्रश्न सोडवलेत. तुम्हालाही स्टॉक मार्केट बद्दल काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करायला विसरू नका. आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका.